विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातला पुढचा भाग आपण पाहणार आहोत तो आहे कमिशन. कमिशन हा शब्द व्यवहारामध्ये तुमचा बऱ्यापैकी परिचयाचा आहे. बऱ्याच वेळेस एकमेकांशी बोलताना याच्यातून कुणाला काही कमिशन मिळालं का, किंवा एखादा विशिष्ट अंतर ठेवून एखादा मालाची विक्री करणे, यात आपल्याला कमिशन या शब्दाचा अर्थ नक्की कळतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं तर एखादी वस्तूचं उत्पादन करणारी जी मॅन्युफॅक्चरर कंपनी असेल, त्या कंपनीला डायरेक्ट ग्राहकापर्यंत माल पोचवणं शक्य नसतं, कारण हा आवाका खूप मोठा असतो. आणि म्हणून अशी व्यक्ती काय करते, कंपनीमध्ये माल तयार केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचे डीलर नेमले जातात. मग डीलर जे आहेत आणि विक्रेते जे आहेत त्यांच्याकडे हा माल कंपनी तयार करून पाठवते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगितलं तर आपल्याला किया नावाची आता कार आली आहे मार्केटमध्ये. आता किया नावाची कोरियन कंपनी आहे आणि तिच्या कार मार्केटमध्ये आल्या. मग ह्या कार आपल्याकडे आता याचा शोरूम धुळ्याला वगैरे नाही आहे, नाशिकपर्यंत आला. नवीन कंपनी आहे, मागणी जास्त आहे. मग कंपनीतून जिथे कार तयार होतील तिथून प्रत्येक ग्राहकापर्यंत कार पोचवणं कंपनीला शक्य नाही. म्हणून ते जिल्ह्यावाईज किंवा एखाद्या विभागावाईज एक एक डीलर नेमतात. तो डीलर काय करतो, कंपनीकडून गाड्या मागवतो आणि विशिष्ट कमिशन काढून तो त्या समोरच्या ग्राहकाला विकतो. पण कमिशन त्याने किती घ्यावं याचे कंपनीने त्याच्यासाठी जे काही रूल करून दिलेले असतात ते त्याला पाळावे लागतात. तो एखादी 2 रुपयाची आणलेली वस्तू अचानक 30 रुपयाला विकू नाही शकत, फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून ही बंधनं त्या कमिशन एजंटला, त्या डीलरला ही पाळावी लागतात. आणि तो स्वतः वस्तू तयार करत नाही, पण वस्तू विकल्याच्या मोबदल्यात त्याला जो पैसा मिळतो त्यालाच त्याचं कमिशन असं म्हणतात. मग असं गाड्या असतील, पुस्तकं असतील, कपडे असतील, साबण असतील. उदाहरणार्थ हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड नावाची एक मोठी कंपनी आहे. मग ज्या कंपनीमध्ये तुम्हाला अगदी किराणाच्या संदर्भातल्या सगळ्या घरातल्या गोष्टी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड विकते. आणि मग याचं पण प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला एक डीलर असतो, त्याच्याकडे सगळा माल येतो आणि तो प्रत्येक दुकानदारापर्यंत पोचवतो. आणि याला त्याचं काही विशिष्ट कमिशन मिळतं. ज्याला कमिशन मिळतं त्याला कमिशन एजंट असं म्हणतात. आणि हे कमिशन नेहमी शेकडेवारीत देण्यात येतं. म्हणजे तुम्ही जर एखादा माल, म्हणजे तुम्ही 1 लाखाचा माल जर विकला तर तुम्हाला त्याच्यावर 2% कमिशन मिळेल. म्हणजे ₹1,00,000 विक्री केल्यानंतर तुम्हाला 2,000 रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजे अशा पद्धतीचा जो व्यवहार आहे त्याला कमिशन असं म्हटलं जातं. आता तुम्ही वर्तमान काळामध्ये हे पण ऐकतात की शहरामध्ये जर गेलं तर एखादा एजंट आपल्याला मिळतो, तो घर भाड्याने देणं आणि घेणं याच्यातसुद्धा कमिशन घेतो. म्हणजे घराचा मालक वेगळा असतो, भाडेकरू वेगळा असतो, पण घरमालकाला हे घर कुणाला द्यायचं, गरज कुणाला हे माहिती नसतं. आणि कुठल्या एरियात चांगलं घर मिळेल हे भाडेकरूला माहिती नसतं. मग याची माहिती ठेवणारा जो मधला माणूस असतो त्याला दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात. आणि मग तो याची माहिती सगळी ठेवतो आणि मग ज्याला घर भाड्यानं द्यायचं आहे असा माणूस आणि ज्याला घ्यायचा असा माणूस, या दोघांकडनं तो 1-1 महिन्याचं घरभाडं जवळपास घेतो. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये घर भाड्याने घेण्यासाठी एखाद्या एजंटकडून जर आपल्याला घर घ्यायचं असेल तर आपल्याला 10,000 रुपये महिन्याचं घर असेल तर त्या एजंटला 10,000 रुपये आपल्याला घर दाखवायचे द्यावे लागतात. तो आपल्याकडून पण 10,000 रुपये घेतो आणि ज्या मालकाचं घर त्याने भाडेकरूला मिळवून दिलं त्याच्याकडून पण 10,000 रुपये घेतो. म्हणजे तो अशा एका व्यवहाराचे 20,000 रुपये साधारणतः घेतो. अशा लोकांना कमिशन एजंट किंवा दलाल असं म्हणतात, कारण तो या देवघेवीमध्ये मध्यस्थीचं काम करतो. मग असे एजंट भाजीपाला विक्रीमध्ये आहेत, भुसारमालाच्या विक्रीमध्ये आहेत, कपाशीच्या विक्रीमध्ये आहेत. प्रत्येक ठिकाणी तो दलाल असतो आणि त्याला जे कमिशन मिळतं त्याला दलाली किंवा आडत म्हणतात. तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारलं तर तुम्हाला लक्षात येईल की दलाली आणि आडत कशाला म्हटलं जातं.
मग याची आपल्याला डेफिनेशन नक्की काय करता येईल की कमिशन म्हणजे नेमकं काय. मग आपल्याला त्याची थोडीशी आपण व्याख्या लिहून घेऊया. तर काय, द वर्क ऑफ सेलिंग, द वर्क ऑफ सेलिंग goods is often by a person or an organization, by a person or a organization other than the manufacturer, other than the manufacturer the remuneration received, याच्या मोबदल्यामध्ये त्याला जे मिळतं त्याला रेम्युनेशन म्हणतात. द रेम्युनेशन received फॉर दिस सर्विस, म्हणजे ही जो सेवा देतो त्याच्या मोबदल्यात त्याला जे मोबदला मिळतो, रेम्युनेशन मिळतं, फॉर दिस सर्विस इज कॉल्ड कमिशन. म्हणजे त्याने दिलेल्या सेवेबद्दल त्याला जो मोबदला मिळतो त्यालाच कमिशन असं म्हणतात. आणि मग आता याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे, ती आहे दुसरी कमिशन एजंटची. द पर्सन हू ब्रिंग बायर्स, म्हणजे असा माणूस की जो विकत घेणारा विक्रेता आणून देतो आपल्याला. बायर्स अँड सेलर्स म्हणजे घेणारा आणि देणारा. बायर्स अँड सेलर्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, म्हणजे तो विकणारा आणि घेणारा यांच्यामधला मध्यस्थी करतो. is known as mediator, त्याला मध्यस्थ म्हणतात. or an agent or commission agent. तर घेणारा आणि देणारा यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा जो माणूस आहे तर त्याला कमिशन एजंट असं म्हणतात. आणि जे कमिशन आहे ते सेलर आणि बायर या दोघांकडनं तो साधारणतः घेतो. द एजंट टेक्स कमिशन विच इज एक्सप्रेस इन अ पर्सेंटेज, आणि तो जे कमिशन घेतो ते साधारणतः पर्सेंटेजमध्ये असतं, 100वर असतं. आता दुसरी एक कमिशन एक कन्सेप्ट आहे ती आहे रिबेट. रिबेटला मराठीमध्ये सूट असं म्हणतात. सूट म्हणजे एखाद्या किमतीवर दिली जाणारी सूट. मग ही सूट का दिली जाते? उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगता येईल मला की 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते म्हणून खादीच्या कपड्यावर महाराष्ट्रभर एक विशेष सूट देण्यात येते. ही सूट त्याच्या छापील किमतीवर असते, म्हणजे 15%, 20%. म्हणजे एरवी वर्षभराला आपण असं उदाहरण म्हणून पाहूया की एखादा खादीचा शर्ट वर्षभर जर 500 रुपयाला मिळत असेल तर गांधी जयंतीच्या दिवशी त्याच्यावर 20% रिबेट असतं, सूट असते. म्हणजे याचा अर्थ काय, तर 20% जर म्हटलं तर 20×5 = 100, त्याच्यामध्ये 100 रुपये पुन्हा मायनस होतात आणि तो 500 रुपयाचा शर्ट त्या गांधी जयंतीच्या सप्ताहामध्ये 400 रुपयाला मिळतो. म्हणजे अशा विशिष्ट वेळेस शासनाकडून. आणि ही सूट का दिली जाते मित्रांनो, याचा अर्थ
वर्षभर जो 500 रुपयाचा शर्ट विकला जातो तो अचानक 400 रुपयाला दिला जातो. मग 100 रुपये ते लोक तोटा घेतात का? तर नाही. हस्तउद्योगाला चालना मिळावी म्हणून शासन याच्यावर ते 100 रुपये जे ग्राहकांना सूट मिळते याचा अनुदान त्या खादी ग्रामोद्योग महामंडळाला शासन देतं. म्हणजे 100 रुपये ग्राहकाकडून मिळतात आणि 400 रुपये ग्राहकाकडून मिळतात आणि 100 रुपये त्याला शासन देतं. त्याला तो शर्ट 500 रुपयालाच तो विकतो. परंतु त्या विशिष्ट कालावधीमध्ये ज्या हाताने काम करतात अशा लोकांच्या कामाला सन्मान मिळावा म्हणून शासनाने असं अनुदान दिलेलं असतं आणि याला रिबेट असं म्हटलं जातं. म्हणजे मग खादी ग्रामोद्योग असेल, हातमागाचं दुकान असेल, काही हस्तकलेच्या वस्तू असतील, महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू असतील, तर अशा वस्तूंना काही वेळेस सूट दिली जाते. म्हणजे छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई मी तुम्हाला सांगितलं शासन करते आणि याला सूट किंवा रिबेट म्हणतात. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांनासुद्धा त्याचं उत्पन्न ठराविक मर्यादापर्यंत असतं म्हणून त्याला आयकरामध्ये सूट मिळते, त्याला पण रिबेट म्हणतात. म्हणजे रिबेट म्हणजे शासनाकडून दिलेलं एक आर्थिक प्रलोभन आहे, प्रोत्साहन आहे असं आपल्याला सहजपणे म्हणता येऊ शकतं. मग आता रिबेट म्हणजे नेमकं पाहूया. त्याची एक कन्सेप्ट लिहून घेऊया थोडीशी. द ऑर्गनायझेशन such as खादी भांडार, हैंडलूम शॉप, handicraft, etc. give attractive discount on special occasion, the amount of discount is compensated by the government this monetary discount is known as rebate. आणि मग अशा पद्धतीने त्याला रिबेट असं म्हटलं जातं. रिबेट इज ए सॉर्ट ऑफ डिस्काउंट गिवन अंडर सर्टन कंडिशन बाय गव्हर्नमेंट ऑर रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विच इज लम्प सम ऑर इन द फॉर्म ऑफ पर्सेंट ऑफ प्रिंटेड प्राईस. मग कधी कधी ही लमसम पण दिली जाते किंवा हा जो डिस्काउंट आहे हा कधी कधी आपल्याला पर्सेंटमध्ये पण दिला जातो. दोन्ही पद्धतीने मित्रांनो हा डिस्काउंट दिला जातो. आपण कमिशन म्हणजे काय आणि रिबेट म्हणजे काय ह्या दोन्ही गोष्टी पाहिल्यात. आता प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेट 9.2चा विचार करूया. 9.2चं मध्ये असणारे एक्झाम्पल्स आपण सोडूया म्हणजे लक्षात येतील. पहिलं एक्झाम्पल आहे मी पहिलं एक्झाम्पल लिहित नाही, एक्झाम्पल तुम्ही लिहा, मी वाचतो फक्त, मी सोडवून देतो ते. काय एक्झाम्पल? जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर. फॉर दिस ही रिसिव्ड 15% कमिशन. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑब्टेन. मग जॉनने कशा पद्धतीने त्याच्यावर कमिशन मिळालं आहे बघा. मग आता काय दिलं आहे तुम्हाला? त्यांनी दिलेलं आहे सेलिंग प्राईस ऑफ बुक्स. किती रुपयाला विकले त्यांनी ते?
₹4,500. त्याच्यानंतर रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू 15. त्याच्यानंतर कमिशन ऑप्टेन इज इक्वल टू 15% आहे, म्हणून 15% इंटू कशावर येते 4,500. मग याच्यामध्ये मित्रांनो हे दोघं झिरो गेले, 45 आणि 15 याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला ती फिगर मिळणार आहे 15×5 = 75, हातच्याला 7, 15 चोक 60 आणि ते 7 67, म्हणून किती येतं 675. हे काय आलं त्याचं कमिशन. अशा पद्धतीने सिम्पल एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला ते जमतील. सेकंड एक्झाम्पल आहे पहा. रफिक सोल्ड फ्लॉवर वर्थ ₹15,000 by giving 4% commission to the agent. Find the commission he paid. Find the amount received by रफिक. रफिकने 15,000 रुपयाची फुलं 4% कमिशनने विकायला दिली, तर त्याने कमिशन किती दिलं आणि त्याने पैसे मग कमिशन वजा जाता त्याला किती पैसे मिळाले, असं हे उदाहरण साधारणतः. उदाहरण तुम्ही लिहून टाका. मग इथे म्हणता येईल आपल्याला सेलिंग प्राईस, फुलांची विक्रीची किंमत किती आहे तर 15,000. याच्यानंतर त्याला कमिशन त्याच्यावर किती आहे, कमिशन इज इक्वल टू 4%. 4% कमिशन आहे. मग कमिशन इज इक्वल टू पर्सेंटेज कमिशन इंटू सेलिंग प्राइस. मग 4% आहे ते 4/100 इंटू किती रुपयाची फुलं दिली त्याने 15,000ची. मग दोघं झिरो गेले. आता 150 × 4 किती होतील तर 600 रुपीज. मग 600 रुपये त्याने कमिशन दिलं. किती रुपयाला तर 15,000ला. मग त्याला पैसे किती मिळाले. मग बघा आता अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कमिशन. मग सेलिंग प्राइस किती आहे त्याची तर 15,000, कमिशन किती गेलं 600 रुपये. म्हणजे खरे रफिकला हातामध्ये पैसे जे मिळाले ते किती मिळाले 14,400 रुपये. हां, तर मग कमिशन त्याने दिलं 600 रुपये आणि 14,400 मित्रांनो त्याला मिळाले. याच्यामध्ये उदाहरण तुम्हाला 5 आहे. मी तुम्हाला 2 उदाहरण सोडून दिले, आणखी एक 5वं सोडून देतो, म्हणजे आपलं हे चॅप्टर कंप्लीट झालेलं असेल. 5वं एक्झाम्पल बघा काय आता 5व्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे यूज द गिवन इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनवरनं तुम्हाला मी पुस्तकाचा संदर्भ घेतो, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ते आपल्याला ज्या ब्लँक स्पेस आहेत ते आपल्याला भरता येतील. पहा, यूज द गिवन इन्फॉर्मेशन, फिल द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर्स. श्रीमती दीपांजली परचेस अ हाऊस फॉर 7,50,000 फ्रॉम श्रीमती लीलाबेन थ्रू ॲन एजंट. म्हणजे लीलाबेन दीपांजलीने एक फ्लॅट घेतला 7,50,000चा लीलाबेनकडून, पण तो कमिशन एजंट व्हायला घेतला. एजंट हॅज चार्ज 2% ब्रोकरेज फ्रॉम बोथ देम. आणि मग हा जो ब्रोकर आहे मधला एजंट आहे याने दोघांकडून 2% कमिशन साधारणतः घेतलं. मग फ्रॉम द बोथ देम. मग आता याच्यावरनं आपल्याला हे भरायचं आहे. श्रीमती दीपांजली पेड, दीपांजलीने पैसे किती पेड केले तर बघा आता किती येणार इथे तर तिने दिले 7,50,000 वर किती दिले तिने 2%.
मीन्स 7,50,000 इंटू 2/100 म्हणजे 2% झाले. इथे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले, हे 7,500 राहिले. आता 7,500च्या दुप्पट किती होतील मित्रांनो? 15,000. मग काय झालं? 15,000 ब्रोकरेज फॉर परचेसिंग द हाऊस. म्हणजे ते घर घेण्यासाठी 15,000 रुपये तिला कमिशन द्यावं लागलं. आता बघा, श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज ऑफ, मग दोघांना तेवढं द्यावं लागणार आहेत 15,000. टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय एजंट, म्हणजे दोघांकडून त्याला जर 15,000 रुपये मिळाले, म्हणजे त्याला पैसे किती नाही मिळाले? मग 30,000 रुपये मिळाले. कारण त्याने विक्रेत्याकडून, म्हणजे ज्याने घर घेतलं त्याच्याकडून पण 2% घेतले आणि ज्याचं घर विकून दिलं त्याच्याकडून 2% घेतले. दोघांना 15,000 द्यावे लागले, मग त्याला 30,000 रुपये मिळाले. द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड, म्हणजे दीपांजलीला दोघं ठिकाणी जर तेवढे पैसे द्यावे लागलेत, म्हणजे मग याचा अर्थ काय? तर तिला 15,000 द्यावे लागले, म्हणून ते 7,50,000 आणि आणखी 15,000 द्यावे लागले, म्हणून तिला एकूण 7,65,000 रुपये द्यावे लागले. कारण 15,000 एजंटची फी गेली आणि तिने 7.5 लाखाला घर घेतलं. आणि इकडे लीलाबेनने घर विकलं. द सेलिंग प्राईज ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन. मग लीलाबेनला ते घर जर 7.5 लाखाचं दिलं तर 7.5 लाख तिला घरात नाही आले, त्याच्यातून 15,000 कमिशन गेलं. मग 7.5 लाखातून जर 15,000 गेले तर तिला पडलं ते 7,35,000ला, 7,35,000. अशा पद्धतीने हे 5वं एक्झाम्पल मित्रांनो येईल. तुम्हाला मी पहिलं दुसरं सोडवून दिलं, 5वं सोडवून दिलं, 3रं आणि 4थं 2 एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. याच्यावरचा हा मिसेलेनियस एक्सरसाइज 1 जो असेल, याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो टोटल पेज हे तुमच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे. आणि हे पण टोटल पेज, म्हणजे तुम्हाला हा एक्सरसाइज कोणताही करायचा नाही आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही जो सिलेबस कमी करण्यात आलेला आहे त्याच्यातला हा निर्णय आहे, म्हणून तुम्ही हा केला नाही तरी चालेल. आणि तुम्हाला असं वाटलं की सर आम्ही करून पाहतो, आम्हाला जमतं का, तर तुम्हाला त्याची आवश्यकता नाही, पण तुम्ही केलं तर नक्कीच आनंद होईल. तो तुमचा ऑप्शनल पार्ट आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांना आपण पहिल्या सत्राचा सिलेबस साधारणतः आपला संपलेला आहे. आता आपलं दिवाळीनंतरचं दुसरं सत्र आहेच. शाळा सुरू होणार तुमच्या नाही आहेत, 9वी ते 12वी सुरू होणार आहेत. आपलं ऑनलाईन एज्युकेशन सुरू राहणार आहे. मी उद्यापासून तुम्हाला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल याचा भाग आपण घेणार असू. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.